नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्वाध्याय ई लर्निंग यूट्यूब चॅनलवरती। आज आपण अर्थशास्त्र या विषयातल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी या ठिकाणी बघणार आहे। आय होप तुम्ही या लेक्चर सिरीजवरचं इंट्रोडक्शन लेक्चर या ठिकाणी बघितलेलं असेल। हे मी परत का सांगतो कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपला एखादा नवीन व्हिडिओ लोकांना सजेस्ट होत असतो, तर तो डायरेक्टली पुढचा व्हिडिओ सजेस्ट होत असतो। ठीक आहे, त्यांना सुरुवातीपासून माहित नसतं, म्हणजे कोणी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघता तर त्यांच्यासाठी हे सांगणं मस्ट असतं की तुम्ही सुरुवातीपासून याच्यामधनं जा। ठीक आहे, तर त्याच्यामुळे मला हे एवढं सांगावं लागतं। ठीक आहे, तर चला मग आजच्या कामाला सुरुवात करू। आज आपला टॉपिक आहे इकॉनॉमी। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला काय लक्षात ठेवायचं, स्पाइस प्लस नावाचं एक वेब पोर्टल त्या ठिकाणी लॉन्च केलंय गव्हर्नमेंटने, तर त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ। स्पाइस प्लस इट इज अ न्यू वेब पोर्टल, एक वेबसाईट आहे नवीन। त्याचा फुल फॉर्म काय आहे बघा, सिम्प्लिफाईड प्रो फॉर्मा फॉर इनकॉर्पोरेटिंग अ कंपनी इलेक्ट्रॉनिकली प्लस। ठीक आहे, आता हे जोडायसाठी त्यांनी असं तयार करून दिले, सिम्प्लिफाईड प्रो फॉर्मा फॉर इनकॉर्पोरेटिंग अ कंपनी इलेक्ट्रॉनिकली प्लस। ठीक आहे, नावावरनं आपल्याला काय लक्षात येत आहे की एखाद्या कंपनीला तुम्हाला रजिस्टर करायचं असेल इलेक्ट्रॉनिकली म्हणजे ऑनलाईन, तर त्याच्यासाठी काहीतरी सिम्प्लिफाईड प्रोसेस या ठिकाणी या वेबसाईटवरून करून दिलेली आहे। म्हणजे नावावरनं आपल्याला काय लक्षात येईल की नवीन कंपनींची नोंद करायची असेल तर त्याच्यासाठी ही एक वेबसाईट सरकारने त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे। कोणी लॉन्च केलेली आहे? मंत्रालयाचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं, केंद्रीय वाणिज्य व्यवहार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स। ठीक आहे, वाणिज्य व्यवहार आहे हा इथला कीवर्ड लक्षात ठेवा। ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय, तर ते एक वेगळं मंत्रालय येतं। ठीक आहे, तर इथे तुम्ही मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स असं लक्षात ठेवा। तर या वेबसाईटचा काय फायदा आहे, तर सरकारच्या एज ऑफ डुईंग या उपक्रमाअंतर्गत हा प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आलेला आहे। एज ऑफ डुईंग म्हणजे काय? एज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे काय, तर बिझनेस करण्यासाठी सरळ प्रक्रिया। ठीक आहे, नवीन तुम्हाला व्यापार करायचा आहे, बिझनेस करायचा आहे किंवा व्यवसाय करायचा आहे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी हे उपक्रम त्या ठिकाणी तुम्हाला सोय म्हणून हा उपक्रम तयार केलेला आहे। कशासाठी? कंपन्यांचे निगमन। ठीक आहे, कंपन्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे हे करण्यासाठी। ओके, आता या वेबसाईटवर काय काय फॅसिलिटी आहे, याच्यावरती पॅन कार्ड, बँक खाते उघडणे, GSTN म्हणजे GST नंबर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणे, यासारख्या कंपन्यांच्या गुंतवणुकीशी संबंधित सेवा एकाच ठिकाणी मिळतील। ठीक आहे, म्हणजे आता ह्या वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत या सर्व सेवा एकाच ठिकाणी एकाच साईटवरती तुम्हाला मिळतील, जेणेकरून ते उद्योग धंदे करण्यासाठी ते इझिली ठरेल आणि त्याचा लोकांना जास्त फायदा होईल, जास्त इन्व्हेस्टमेंट होईल, नवीन उद्योगधंदे सुरू होतील, अजून रोजगार मिळेल, त्याच्याने अजून डेव्हलपमेंट होईल। ठीक आहे, तर हे सगळं याच्या मागचं लॉजिक आहे। खालील विभागांना हा स्पाइस पोर्टल त्या ठिकाणी सेवा देणार आहे। कोणते विभाग आहे बघा, केंद्रीय वाणिज्य व्यवहार मंत्रालय म्हणजे जे याचं लॉन्च केलेली मिनिस्ट्री आहे तीच कॉर्पोरेट अफेअर्सची मिनिस्ट्री, केंद्रीय कामगार मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील महसूल विभाग, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, ठीक आहे, आणि राज्य सरकार। ठीक आहे, तर राज्य सरकारांना सुद्धा सेवा देण्याचं काम स्पाइस पोर्टल करणार आहे। ठीक आहे, तर आपल्याला लक्षात काय काय ठेवायचं, स्पाइसचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, मिनिस्ट्री लक्षात ठेवायची आहे, एज ऑफ डुईंग साठी त्याचा फायदा होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे, आणि जे पण काही नवीन उद्योग किंवा कंपनी सुरू करण्यासाठी जे पण काही सेवा किंवा लायसन्सेस किंवा ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या सर्व एकाच ठिकाणी इंटिग्रेटेड फॉर्म मध्ये मिळणार आहे, एवढं आपल्याला याच्यातनं लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, तर आय होप हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला असेल। पुढचा टॉपिक आहे बँक महाविलिनीकरण। ठीक आहे, बँक मेगा मर्जर। ठीक आहे, आता बघा 1 एप्रिल पासून या ठिकाणी बँकांचं खूप मोठं मर्जर त्या ठिकाणी भारतामध्ये केलेलं आहे। ठीक आहे, सार्वजनिक म्हणजे सरकारी क्षेत्रातील सध्या कार्यरत असलेल्या 10 बँकांचे विलिनीकरण करून केवळ 4च सरकारी बँका तयार करायच्या। ठीक आहे, म्हणजे सध्याच्या ज्या 10 आहेत त्यांचं कन्व्हर्जन करायचंय 4 बँकांमध्ये। बँकांच्या या महाविलिनीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 27 वरून 12 वरती येणार आहे। त्यात व्यवसायाच्या दृष्टीने 7 मोठ्या आणि 5 छोट्या बँका राहतील। ठीक आहे, तर हा फॅक्ट आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे, कारण 2च वर्षांपूर्वी एकूण पब्लिक सेक्टर बँकेची संख्या ही 27 होती। ठीक आहे, तेव्हा आपण अभ्यास करत होतो तेव्हा 27 आकडा लक्षात ठेवायचो, पण ती आता कमी होऊन 12 वरती आलेली आहे। तर त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही आकडे लक्षात ठेवायचे की 27 वरून
एकूण 12 बँका या ठिकाणी असणार आहे. आणि पब्लिक सेक्टर बँक म्हणजे काय, तर इन शॉर्ट सरकारी बँक. ठीक आहे, ज्या सरकारी बँका आहे तर त्यांची संख्या 27 वरनं 12 आणलेली आहे. आणि त्या 12 मध्ये 7 मोठ्या बँका आहेत आणि 5 छोट्या बँका आहेत. ठीक आहे, देशातील बँकांना जागतिक स्तरावरील बँकांशी स्पर्धा करता यावी या उद्देशाने हे बँक मर्जर या ठिकाणी केलेलं आहे. तसंच आपल्याला माहिती आहे की आपल्या बँकांमध्ये नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सचा जो प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, बँकांचे जे कर्ज त्यांनी दिलेले आहे तर ते नॉन परफॉर्मिंग ॲसेट होत आहे, NPA होत आहे, त्याचं रिटर्न बँकांना मिळत नाहीये. ठीक आहे, जेणेकरून बँकांचा व्यवहार तोट्यामध्ये चाललेला आहे. तर तो तोट्यातला व्यवहार कसा फायद्यात आणता येईल हे पण त्याचं मागचं एक उद्दिष्ट आहे की जर बँका मर्जर केल्या तर कदाचित त्यांचा एकूण तोटा कमी राहील आणि इथून पुढे ते चांगलं व्यवहार त्या ठिकाणी करू शकतील, हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. तर आपण बघूया कोणत्या बँका या ठिकाणी मर्ज होणार आहेत. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं 10च्या या ठिकाणी 4 होणार आहे. ठीक आहे, इथे आपण बघितलं की लेटेस्ट मध्ये 10च्या 4 होत आहे. तर त्या आपण या पिक्चर मध्ये दिलेले आहे, PSB मर्जर म्हणजे पब्लिक सेक्टर बँक्सचं मर्जर. तर बघा, पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक या तिघांची मिळून या ठिकाणी पंजाब नॅशनल बँक बनणार आहे. ठीक आहे, ही एक बँक बनणार आहे. त्याच्यानंतर कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचं मर्जर होणार आहे. त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या तिघांचं मर्जर होणार आहे. आणि त्याच्यानंतर इंडिया बँक आणि अलाहाबाद बँक यांचं मर्जर होणार आहे. ठीक आहे, तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, तर ह्या 10चं कन्व्हर्जन या 4 बँकांमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तर आता बघा त्या एकत्र आल्यानंतर त्यांची साईज जितकी होईल त्याच्यावरून त्या ठरतील की कोणती बँक किती मोठी आहे. तर ही जी PNB, OBC आणि युनायटेड बँकची मिळून जी बँक बनेल ती भारतातली 2 नंबरची सगळ्यात मोठी पब्लिक सेक्टर बँक असेल. ठीक आहे, सरकारी बँक असेल. त्याच्यानंतर कॅनरा आणि सिंडिकेटची मिळून जी बनेल ती 4थी असणार आहे. त्याच्यानंतर UBI, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांची मिळून जी बनेल ती 5वी असणार आहे. आणि इंडिया बँक आणि अलाहाबाद बँक यांची मिळून जी बनेल ती 7वी भारतातली सगळ्यात मोठी बँक असणार आहे. आणि या 7 या ठिकाणी सगळ्यात मोठ्या आहे आपण बघितलं. आणि इतर ज्या 4 उरलेल्या आहे 5 ज्या उरलेल्या आहेत त्या छोट्या सरकारी बँका उरतील. ओके, भविष्यात त्यांचं पण मर्जर होऊन जाईल असं मला वाटतं. तर सध्याच्या घडीला एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला आयोग त्या ठिकाणी कोणत्या बँकचं कोणत्या बँकमध्ये मर्जर झालंय असा डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन त्या ठिकाणी विचारू शकतो. त्याच्यामुळे हे 4ही पण तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, परत एकदा व्हिडिओ बघा जास्त वेळेस ते कानावरून गेलं की बरोबर आठवतं कोणत्या ठिकाणी कुठं मर्जर झाले, किंवा लिहून ठेवा म्हणजे लक्षात राहायला सोपं होईल. ठीक आहे, मग आता हे मर्जर झाल्यानंतर बँकांचा जो मार्केटमधला शेअर आहे, ठीक आहे, तर त्याच्यावरून कोणती बँकची नवीन जी ऑर्डर तयार होते, ठीक आहे, तर ती आपण एकदा बघू. तर आपल्याला माहिती आहे की भारतातली सगळ्यात मोठी बँक कोणती आहे, तर ती SBI आहे जी क्रमांक 1 ला आहे. ठीक आहे, तर त्यांचा मार्केट शेअर हा जवळपास 22% आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या पुढच्या 3 ते 4 बँका एकत्र मिळून जेवढा शेअर बनतो तेवढा त्यांचा एकट्याचा असतो. ठीक आहे, रफली सांगायचं तर. त्याच्यामुळे SBI ही रँक 1 ची बँक आहे आपण बघितलं. त्याच्यानंतर रँक 2 ला इतक्यात आपण बघितलं सेकंड लार्जेस्ट PSB, तर पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक या तिघांची मिळून जी बनेल तिचा मार्केट शेअर 7.7 आहे. त्याच्यानंतर रँक 3 ला HDFC बँक आहे. ओके, त्याच्यानंतर रँक 4 ला त्या ठिकाणी बँक ऑफ बरोडा आहे. आणि रँक 5 ला त्या ठिकाणी कॅनरा आणि सिंडिकेट आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल की इकडे ही रँक 4 दिलंय पण ते इथे 5 येत आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ काय आहे की ही जी ऑर्डर घेतली आपण याच्यामध्ये आपण पब्लिक सेक्टर बँक म्हणजे सरकारी बँक आणि प्रायव्हेट बँक या दोन्ही पण घेतलेल्या आहेत. ठीक आहे, आणि इथे जे आपण सेकंड लार्जेस्ट PSB म्हणतोय किंवा 4th लार्जेस्ट PSB म्हणतोय तर इथे फक्त सरकारी बँकांचा हिशोब धरतोय आपण. ठीक आहे, म्हणजे कसं आहे बघा की ही HDFC बँक जी आहे मध्ये तर ही प्रायव्हेट बँक आहे, बरोबर. मग त्याच्यामुळे कॅनरा आणि सिंडिकेटचा जो क्रमांक आहे तो एकूण 5वा चालला जातो. आले लक्षात. पण तेच जर HDFC ला आपण याच्यातनं काढलं तर त्यांचा क्रमांक 4था येईल, कारण मग ह्या उरलेल्या ज्या बाकीच्या बँका आहेत या सगळ्या PSB आहे, पब्लिक सेक्टर बँक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 नंबरला बघा या ठिकाणी
युनियन बँक आहे, आंध्र बँक आहे आणि कॉर्पोरेशन बँक आहे. ठीक आहे. आणि तेच जर HDFC ला काढलं तर ते PSB म्हटलं तर ते 5वं येऊन जातं. त्याच्यानंतर 7 नंबरला ICICI आहे, 8 नंबरला ॲक्सिस आहे, 9ला बँक ऑफ इंडिया आहे आणि 10ला इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक आहे. ठीक आहे. मग इथे एकूण 10 बँका बघितल्या आपण. याच्यातल्या 7 मोठ्या PSB आहे. ठीक आहे. आणि मग 3 कोणत्या प्रायव्हेट बँका आहे, तर या ठिकाणी अजून 2 ह्या राहिल्या, ICICI आणि ॲक्सिस. ठीक आहे. तर एकूण 3 प्रायव्हेट बँका आपल्याकडे आहेत, HDFC, ICICI आणि ॲक्सिस. तर त्यांचा हा क्रमवारी या ठिकाणी आपण ऑर्डरमध्ये दिलेली. ठीक आहे. जर आयोगाला जास्तच अवघड करून विचारायचं झालं तर कधी क्रमवारी सुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकते की कोणत्या बँकचा मार्केट शेअर वरून त्यांची क्रमवारी असेंडिंग किंवा डिसेंडिंगने लावा. ठीक आहे. तर ही ऑर्डर सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. पुढे जाऊया. पुढचा टॉपिक आहे वित्तीय स्थैर्य अहवाल. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट. कोण जारी करतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याला रिलीज करतात. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजे RBIने 21वा ठीक आहे वित्तीय स्थैर्य अहवाल म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हा 24 जुलै 2020 रोजी डिक्लेअर केला. याच्यामध्ये काय असतं की वित्तीय स्थैर्य, वित्तीय क्षेत्राचा विकास, त्याचे नियमन याबाबतच्या वित्तीय क्षेत्राच्या कणखरतेविषयी त्या ठिकाणी काम केलेलं असतं. हा जो अहवाल आहे तो फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल नावाची एक उपसमिती असते RBIची, FSDC. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा, फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल, FSDC. ही एक RBIची एक सब कमिटी आहे जिच्याकडे हे काम सोपवलेलं आहे की त्यांनी त्या ठिकाणी फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट पब्लिश करायचा आहे. कोणी पब्लिश करायचा आहे? FSDC ने. ठीक आहे. फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल. हा रिपोर्ट दर 6 महिन्यांनी पब्लिश केला जातो. देशातील अधिसूचित व्यापारी बँकांच्या जोखीमभारित मालमत्तेशी असलेल्या एकूण भांडवलाच्या प्रमाणात कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो म्हणजे CRAR याच्यामध्ये मार्च 2020 मध्ये घसरण होऊन तो 14.8% झालेला आहे. आणि हेच प्रमाण मागच्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2019 मध्ये हे 15% असं होतं. ठीक आहे. म्हणजे 0.2% या ठिकाणी घसरण आहे CRAR मध्ये. ठीक आहे. याच्यावरून काय लक्षात येतं या स्टेटमेंटवरनं की देशातील अधिसूचित व्यापारी बँक, अधिसूचित म्हणजे काय तर शेड्युल्ड, व्यापारी बँक म्हणजे काय कमर्शियल बँक. तर शेड्युल्ड कमर्शियल बँक्स ज्या आहे देशातल्या, याच्यामध्ये सरकारी बँका सुद्धा आल्या आणि प्रायव्हेट बँका सुद्धा आल्या. ठीक आहे. तर या दोघांचा जो CAR आहे किंवा CRAR आहे म्हणजे कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो. आता हा थोडासा स्टॅटिकचा टॉपिक आहे की CAR म्हणजे नक्की काय असतं. ठीक आहे. मी तुम्हाला थोडक्यात समजावण्यासाठी सांगतो की समजा एखाद्या बँकेकडे 100 रुपये त्याच्याकडे भांडवल आहे. ठीक आहे. तर त्या 100 रुपयाच्या भांडवलवरती ती बँक किती प्रमाणात कर्ज देऊ शकते किंवा किती रिस्कवालं कर्ज देऊ शकते हे त्या भांडवलावरती ठरतं. आणि त्याचा जो नंतर रेशो काढतो आपण तो म्हणजे CAR असतो. ठीक आहे. आणि हा रेशो जेवढा जास्त असेल, ठीक आहे, जेवढा जास्त असेल तेवढं त्या ठिकाणी बँकेची स्थिती चांगली असते. ओके. CAR जेवढा जास्त असेल तेवढी बँकेची स्थिती त्या ठिकाणी चांगली असते असं आपण मानतो. ठीक आहे. मग आता इथे बघा, इथे 0.2% घसरण झाली. याचा अर्थ बँकांची स्थिती थोडीशी कोलमाडली आहे. ठीक आहे. आता जास्त डिटेलमध्ये जात नाही, जस्ट एवढं लक्षात ठेवा की भांडवलाचा जे पण बँक लोन देत असता तर त्या लोनचं जर आपण रिस्क असेसमेंट केलं की त्या लोनला किती रिस्क आहे, परत येईल का नाही, याच्यावरून जर आपण एक रिस्क असेसमेंटचा अंदाज लावला तर त्या अंदाजाचा त्या भांडवलाशी जो रेशो आहे इंटू 100 याची जी व्हॅल्यू येईल ती त्या ठिकाणी CAR असणार आहे. आणि CAR जितका जास्त राहील तितकी त्या बँकेची हेल्थ चांगली राहील असं आपण मानतो. ओके. तर आता हा CAR 0.2% कमी झाला असं फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. CAR विषयी अजून बघा काय आहे की CAR म्हणजेच कॅपिटल ॲड्युकेसी रेशो. ठीक आहे. आता इथे तुम्ही वाचलं असेल CRAR आहे आणि इथे वाचताय की तुम्ही कॅपिटल ॲड्युकेसी रेशो CAR आहे. तर हे दोन्ही पण एकच आहे. ठीक आहे. दोघांचं नाव वेगवेगळं आहे. कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो म्हणा किंवा कॅपिटल ॲड्युकेसी रेशो म्हणा, हे दोघं पण एकच आहे, एवढं लक्षात ठेवा.
तर जोखीम भारित मालमत्तांच्या बँकांचे एकूण भांडवलाशी असलेले प्रमाण म्हणजे CAR होय. भारतातील अधिसूचित बँकांना 9% CAR राखणे बंधनकारक आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांना RBIने मॅन्डेट केलेलं आहे 9% CAR असणं गरजेचं आहे. ठीक आहे, RBIने मॅन्डेट केलेलं आहे. पण सध्या किती आहे त्यांचं एकूण 14.8% आहे. ठीक आहे, आणि तो मागच्या वर्षी 15% होता. ओके, अजून बघा काय काय रिपोर्टमध्ये काय काय आलंय. बँकांच्या स्थूल अनुत्पादक मालमत्तांचे GNPA प्रमाण 9.3% वरून 8.5% इतके झालेले आहे. या उलट PCR म्हणजे प्रोव्हिजन कव्हरेज रेशो याच्या प्रमाणात पूर्वीच्या 61.6% वरून 65.4% अशी वाढ झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे बघा CAR कमी झाला पण PCR वाढलेला आहे. आता PCR काय आहे की प्रोव्हिजन कव्हरेज रेशो म्हणजे काय की समजा एखाद्या बँकेने जर काही प्रमाणात लोन दिलेलं आहे बरोबर, आणि त्या लोनचा हफ्ता पुढच्या महिन्यात येणार होता पण तो हफ्ता त्या ठिकाणी आला नाही. ठीक आहे, म्हणजे ज्याने लोन घेतलंय त्याने हफ्ता भरला नाही. तर अशा वेळी त्या बँकेला काय होऊन जातं की त्या बँकेला त्या लोन विषयी शंका निर्माण होते की हे लोन परत येईल का नाही आपल्याकडे. तर त्याच्यामुळे ती बँक काय करते की तेवढं जे लोन दिलेलं आहे त्याच्या काहीतरी प्रमाणामध्ये स्वतःच्या कॅपिटलमधून किंवा स्वतःच्या पैशांमधून त्या ठिकाणी प्रोव्हिजन करत असते. ठीक आहे, त्याला आपण प्रोव्हिजनिंग म्हणतो. म्हणजे लोनसाठी काहीतरी पैसा साईडला काढणं. म्हणजे समजा 100 रुपयाचं लोन दिलं होतं, त्याचा हफ्ता 50 रुपये येणं अपेक्षित होतं पुढच्या महिन्यामध्ये, पण तो हफ्ता आला नाही. ठीक आहे, तर मग आता इथे बँकेच्या मनात शंका निर्माण झाली की हे पैसे परत येतील का नाही आपल्याकडे. मग आता जर येतील का नाही ही शंका आहे तर मग त्याच्यासाठी थोडीशी आधीपासूनच आपण तयारी केली पाहिजे. म्हणून बँकांनी स्वतःच्या भांडवलातनं त्या ठिकाणी 20 रुपये साईडला काढून ठेवले या 50 रुपयासाठी. येतंय लक्षात. तर ही असं थोडंसं मी कन्सेप्च्युअली सांगतोय, एकदम बुकच्या फॉर्ममध्ये नाही सांगते, टेक्स्ट बुकच्या फॉर्मॅटमध्ये नाही सांगते, समजण्यासाठी सांगतोय. तर ते जे 20 रुपये साईडला बँकेने एक्स्ट्राचे काढून ठेवले त्याला आपण प्रोव्हिजनिंग म्हणतो. ठीक आहे, तर मग त्या प्रोव्हिजनिंगचा जो रेशो आहे प्रोव्हिजन कव्हरेज रेशो हा पूर्वीच्या 61% पेक्षा वाढून 65.4% इतका झालाय. म्हणजे आता याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला की बँकांना जास्त प्रोव्हिजनिंग करण्याची गरज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल की याचा अर्थ बँकांना जे रिटर्न येणारे पैसे आहे लोनचे ते तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीयेत. ओके, PCR म्हणजे प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो बँकांना व्यापारी संस्थांना झालेल्या नफ्यातून बुडीत कर्जासाठी म्हणजे बॅड लोनसाठी, आता एखादं लोन बॅड लोन झालंय जे परत येत नाही तर त्याच्यासाठी केलेली तरतूद म्हणजे PCR असतं. तर तो या ठिकाणी वाढलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला दोन काय फॅक्ट इथनं लक्षात आले की CAR या ठिकाणी कमी झाला पण PCR या ठिकाणी वाढला. दोघांचाही अल्टिमेट इम्पॅक्ट काय आहे की कोविडमुळे त्या ठिकाणी मार्केटची स्टॅबिलिटी खूप त्या ठिकाणी खराब झालेली आहे आणि लोकांचे व्यवसाय त्या ठिकाणी चालत नाहीये किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स आहे प्रत्येकाला, म्हणून लोक त्याच्या ठिकाणी लोनचं रिपेमेंट करण्यासाठी असमर्थ आहे. ठीक आहे, आणि ही स्थिती थोडीशी फायनान्शियल दृष्ट्या खराब झालेली आहे भारतामधली. हे आपल्याला एकंदरीत या फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट मधनं लक्षात आलं. ओके, तर आपल्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट वरती काय काय फॅक्ट्स लक्षात ठेवायचे बघा. कोण पब्लिश करतं? RBI करतं. RBI ची कोणती कमिटी आहे? FSDC कमिटी. कधी पब्लिश करतं तर दर 6 महिन्यांनी करत असतं. आणि त्याच्यामधले 2 निष्कर्ष आपण काय सांगितले की CAR जो आहे तो कमी झालेला आहे आणि PCR जो आहे तो वाढलेला आहे. ठीक आहे, तर चला पुढच्या टॉपिक कडे जाऊया. पुढचं टॉपिक आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. तर आता मोदींनी या ठिकाणी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या ठिकाणी आणलेली आहे. या टाईपचे या नावासारखे आधी एक योजना होती सेम नाव असलेली, पण ही जी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आहे तर याच्यामध्ये थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तरतुदी केलेल्या आहे. इन शॉर्ट काय, हे एक प्रकारचं पॅकेज आहे की COVID-19 मुळे लोकांकडे पैसा उरलेला नाहीये, गरिबांचे हाल होत आहे, तर त्यांच्या मदतीसाठी सरकारने एक पॅकेज डिक्लेअर केलंय. ठीक आहे, तर त्या पॅकेजलाच गरीब कल्याण योजना या नावाने त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. बघा आपण वाचूया. COVID-19 मुळे निर्माण झालेल्या संकटाच्या गरिबांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 26 मार्च 2020 रोजी 1.70 लाख कोटी रुपयांचा दिलासा पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यात आले. मग आता त्याच्यातल्या काय काय महत्वाच्या बाबी आहेत त्या लक्षात ठेवू. ठीक आहे, तर 80 कोटी गरीब व्यक्तींना प्रत्येक महिन्यात 3 किलो गहू आणि तांदूळ
आणि 1 किलो कडधान्य मोफत मिळणार असून ही सुविधा पुढील 3 महिन्यांसाठी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे मार्च मध्ये डिक्लेअर केलं की पुढच्या 3 महिन्यांसाठी 3 किलो गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो कडधान्य हे गरीब लोकांना, म्हणजे 80% लोकांना किंवा 60% लोकांना धरा, 80 कोटी गरीब व्यक्तींना हे प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळणार आहे पुढच्या 3 महिन्यांसाठी. ओके. दुसरा पॉइंट काय आहे की पुढील 3 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 कोटी महिला जनधन खातेधारक यांच्या खात्यावरती प्रत्यक्ष बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा वापर करून 500 रुपये महिना याप्रमाणे रक्कम जमा केली जाईल. म्हणजे जे जनधन खात्यावाले ज्या महिला आहेत तर त्या प्रत्येक महिलेच्या खात्यावरती सरकारने डायरेक्टली 500 रुपये ट्रान्सफर केलेले पुढच्या 3 महिन्यांसाठी. ठीक आहे, म्हणजे 500 500 500. ठीक आहे, तर जनधन खात्यावाल्या सगळ्या लेडीजला त्या ठिकाणी हे मिळालेलं आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारासाठी मजुरीच्या दरामध्ये वाढ करून तो प्रतिदिन 182 रुपयावरून 202 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याचा लाभ 13.62 कोटी कुटुंबांना होणे अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे काय, जी MG नरेगा योजना आहे. ठीक आहे, तर MG नरेगा योजनावरती आपल्या 100 गव्हर्नमेंट स्कीम्स या लेक्चर सिरीज मध्ये एक व्हिडिओ त्या ठिकाणी ऑलरेडी आपण दिलेला आहे, ज्याच्यामध्ये ही MG नरेगा योजना खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी 10 मिनिटात डिस्कस केलेली आहे की तिचे काय काय फीचर आहे. ठीक आहे, ही MG नरेगा योजना जी आहे ही सरकारची एव्हरग्रीन स्कीम आहे. ठीक आहे, MG नरेगा, आणि त्याच्यामुळे ही योजना जरी जुनी असली तरी हिच्यावरती आपण बघतो की लेटेस्ट एक्झाम मध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न आलेले आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता MG नरेगाचा. तर आता याच्यामध्ये काय केलंय की MG नरेगाला जे 182 रुपये पर डेच्या हिशोबाने बेरोजगारी भत्ता किंवा वेतन मिळत असतं, ठीक आहे, वेजेस मिळत असतात, तर त्याची वाढ करून तो 202 रुपये करण्याचा निर्णय याच्यासाठी घेतलेला आहे. ओके. पुढचा पॉइंट आहे 3 कोटी गरीब ज्येष्ठ नागरिक, गरीब विधवा आणि गरीब दिव्यांग यांना 1000 रुपये इतके सानुग्रह अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे 1000 रुपये त्यांना अनुदान द्यायचं या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. तसेच पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत PM किसान, आता PM किसान ही पण एक खूप छान योजना आहे जिच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर हे पण आपण आपल्या गव्हर्नमेंट स्कीम्सच्या लेक्चरमध्ये PM किसानला सुद्धा डिटेलमध्ये कव्हर केलेले आहे. साधारण 5 ते 10 मिनिटातच आपण एक एक योजना तिथे डिस्कस केलेली आहे, तर तिथे तुम्ही जरूर बघू शकता. तर PM किसान मध्ये 6000 रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येतात 4-4 महिन्यांच्या गॅपने, म्हणजे 2-2 रुपये करून असे वर्षात 6000 रुपये त्या ठिकाणी देण्यात येत असतात. तर ती जी 2000 रुपयाचा त्यांचा हफ्ता आहे, ठीक आहे, जो त्यांना 4-4 महिन्यातून मिळत असतो, तर तो या ठिकाणी यावेळेस त्यांनी थोडासा आधीच दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आगामीच त्यांना हफ्ता देऊन टाकलेला आहे. 4 महिने पूर्ण व्हायची वाट बघितलेली नाहीये. अंडर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, म्हणजे आगाऊ स्वरूपात ही रक्कम त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर हेच काय काय ज्या गोष्टी आहेत त्याचा इथे स्नॅपशॉट दिलेला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. अजून काय आहे की 50 लाख इन्शुरन्स कव्हर विल बी प्रोव्हाइडेड टू द हेल्थ वर्कर. हेल्थ वर्करला 50 लाखाचा इन्शुरन्स कव्हर आहे, जे कोविड-19शी लढताना सरकारी हॉस्पिटल्समध्ये किंवा दवाखान्यांमध्ये हेल्थ सेंटरमध्ये काम करताय असे जवळपास 22 लाख वर्कर यांना त्याचा फायदा होणार आहे. फ्री 5 kg ऑफ राईस अँड व्हीट टू 80 करोड पीपल फॉर द नेक्स्ट 3 months. दे विल ऑल्सो रिसीव्ह 1 kg ऑफ पल्सेस. आपण पॉइंट आपण बघितला. फार्मर्स विल गेट फर्स्ट इन्स्टॉलमेंट अंडर PM किसान योजना. याच्यामध्ये 6000 अॅन्युअली मिळतात, पण त्याच्यातली फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे जी 2000 रुपयाची ॲज अ फ्रंट लोडर मॅटर. ठीक आहे, म्हणजे त्यांना ते आगाऊ स्वरूपात आधीच देण्यात येईल. आणि MG नरेगा एम्प्लॉईजचं वेज वाढवलेलं आहे 20 रुपयांनी, म्हणजे 182 वरून 202 पर्यंत नेलेलं आहे. ठीक आहे, तर हे पॉइंट्स आपण ऑलरेडी बघितले, ते इथे फोटोमध्ये दिले होते. ठीक आहे, तर याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये काय काय बदल करण्यात आले. तर हे 4 ते 5 पॉइंट एवढे लक्षात ठेवा. आला प्रश्न तर तो याच्यातनं आपल्याला इलिमिनेट करण्या इतका तर नक्कीच सॉल्व्ह होऊन जाईल. पुढचा टॉपिक आहे MSMEच्या व्याख्येमध्ये बदल. MSME म्हणजे काय, तर मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. ठीक आहे, मराठीमध्ये आपण काय म्हणू त्याला, सूक्ष्म
लघु मध्यम उपक्रम. तर हे जे MSME आहे, तर सरकारने याची निर्मिती एक MSME ऍक्ट 2006 ला सुरू केला होता. MSME साठी एक कायदा त्या ठिकाणी पास केला होता आणि त्याच्यावरून या ठिकाणी भारतामध्ये MSMEचं रेग्युलेशन करण्यात येतं. ठीक आहे. आणि मग हा जो 2006चा कायदा आहे, याच्यामध्ये ह्या प्रत्येक तिन्ही पण गटांची त्या ठिकाणी व्याख्या करून दिली होती की लघु उद्योग कोण असतील, मध्यम उद्योग कोण असतील, सूक्ष्म उद्योग कोण असतील. ठीक आहे. सुरुवातीला याचं नाव उद्योग होतं, पण नंतर ते बदलून उपक्रम करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे एंटरप्राइज करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला इंडस्ट्रीज नाव होतं. ठीक आहे. आणि याच्यासाठी सरकारने एक विशेष मंत्रालय सुद्धा निर्माण केलं, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. ठीक आहे. तर झालं असं की ही जी 2006 मध्ये व्याख्या बनवली होती, तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती आणि तो बदल या ठिकाणी मोदी सरकारने केलेला आहे. तर आपण बघू की आधी MSME ची व्याख्या काय होती आणि बदल केल्यानंतर काय व्याख्या आहे. ठीक आहे. एवढ्या एका चित्रामध्ये ते सर्व आलेलं आहे. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड MCQ आपल्याला याच्यावरून बनवू शकतोय. ठीक आहे. मॅच द पेअरला सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की मायक्रोची तुम्ही क्रायटेरिया सांगा, स्मॉलचा सांगा, मीडियमचा सांगा, असे 3 इकडं आणि 3 इकडं दिले जातील आणि त्याचं मग त्या ठिकाणी जोडा लावा, असा पण प्रश्न या ठिकाणी बनू शकतो. तर बघूया आपण आधी काय होतं आणि नंतर काय. ठीक आहे. तर मी मराठीमध्ये समजून सांगेल, स्लाइड पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे. तर बघा, अर्लियर अँड रिवाइज्ड डेफिनेशन्स ऑफ MSME, आधीची आणि नंतरची MSME ची व्याख्या. तर अर्लियर MSME क्लासिफिकेशन. आता सुरुवातीला काय होतं बघा, त्याच्यामध्ये एकच गोष्ट होती की क्रायटेरिया काय होता, इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी ऑर इक्विपमेंट. म्हणजे जे पण काही आपण इंडस्ट्री सुरू करतोय, ठीक आहे, तर तिच्यामध्ये किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण करतोय, तर त्याच्यावरून हे क्लासिफिकेशन बनत होतं. ठीक आहे. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे की आधी MSMEचं क्लासिफिकेशन फक्त इन्व्हेस्टमेंट याच एका गोष्टीवरून ठरत होतं. ठीक आहे. म्हणजे आता समजा कोणी एखादा कागदी कप बनवायचा छोटासा उद्योग सुरू करतोय, तर त्याच्यासाठी तो मशिनरी घेतोय 25 लाखांची. ठीक आहे. तर अशा वेळी मग तो मायक्रो होईल की स्मॉल होईल की मीडियम होईल, तर मग ते त्याचं क्लासिफिकेशन इथं दिलं होतं. ठीक आहे. तर बघा, इन्व्हेस्टमेंट हेच एक क्लासिफिकेशन होतं, हाच एक क्रायटेरिया होता. मग त्याच्यावरून क्लासिफिकेशन 2 गटांमध्ये करण्यात आलं. हे 2 गट कोणते आहे, मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइज, म्हणजे जिथे काहीतरी एखादं प्रोडक्ट बनतंय, आणि दुसरं आहे सर्व्हिस एंटरप्राइज. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस. आता याच्यामध्ये काय फरक आहे, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, तर कुठला पण कारखाना ज्याच्यामध्ये वस्तू बनते, ठीक आहे, पाण्याची बॉटल बनतेय, बिस्किट बनताय, टेबल बनतोय, काही पण. ठीक आहे. तर हे सगळे त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतात, त्यांना मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस म्हणतात. आणि सर्व्हिस इंडस्ट्री कोणती, की जिथे असं काही एखादी प्रोडक्ट बनत नाहीये पण लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, म्हणजे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, इंटरनेट सर्व्हिस आहे, ऑनलाईन टीचिंगची सर्व्हिस आहे. येतंय लक्षात की आता समजा आपण पुढे जाऊन मोठा एखादा ऑनलाईन इन्स्टिट्यूट चालू केली ज्याच्यामध्ये ऑनलाईन लेक्चर्स वगैरे डिलिव्हर केले जातील, तर ते कोणत्या याच्यात येईल, तर ते सर्व्हिस एंटरप्राइज मध्ये येईल. येतंय लक्षात. तर या दोघांमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलं होतं आणि इन्व्हेस्टमेंट हाच एक क्रायटेरिया लावला होता. तर बघा, मॅन्युफॅक्चरिंग साठी काय आहे की जर इन्व्हेस्टमेंट ही 25 लाख रुपयापेक्षा कमी असेल तर तो मायक्रोमध्ये मॉडेल. जर इन्व्हेस्टमेंट 25 लाखापेक्षा जास्त पण 5 करोडपेक्षा कमी असेल तर तो स्मॉल मध्ये येईल. आणि इन्व्हेस्टमेंट जर 5 करोडपेक्षा जास्त आणि 10 करोडपेक्षा कमी असेल तर तो मीडियम एंटरप्राइज मध्ये येईल. ओके, इथपर्यंत क्लिअर. आणि ते सर्व्हिससाठी थोडंसं कमी होतं, कारण का, तर सर्व्हिससाठी इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी असते. ठीक आहे. सर्व्हिस सेक्टर जे असतं ते जास्त करून टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असतं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी असते, त्याच्यामध्ये स्किलचा वापर जास्त केलेला असतो. ठीक आहे. तर मग याच्यासाठी सर्व्हिस सेक्टरसाठी काय होतं, तर इथे 10 लाख वाले जी इंडस्ट्री आहे ती मायक्रोमध्ये येईल. नंतर 10 लाख ते 2 करोड इन्व्हेस्टमेंट असेल तर स्मॉलमध्ये येईल. आणि 2 करोड ते 5 करोड इन्व्हेस्टमेंट असेल तर मीडियम मध्ये येईल. ठीक आहे. म्हणजे बघा, याचं जे 5 करोडचं लिमिट आहे मीडियमचं, ते इंडस्ट्रीसाठी स्मॉलचंच लिमिट आहे. ओके. तर असा एक त्याच्यातला फरक आहे. तर हा पूर्ण चार्ट आपल्याला व्हिज्युअलाइज करायचा आहे, डोक्यात लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. परत एकदा रिपीट करून देतो म्हणजे डोक्यात फिक्स होऊन जाईल. मॅन्युफॅक्चरिंग साठी काय आहे, 25 लाख मायक्रो, 25 ते 5 करोड स्मॉल, 5 करोड ते 10 करोड त्या ठिकाणी मीडियम. ओके. आणि सर्व्हिस साठी काय आहे, तर 10 लाख मायक्रो, 10 ते 2 करोड स्मॉल आणि 2 ते 5 करोड मीडियम. ओके. मग आता पुढे जाऊन काय झालं की या ठिकाणी लोकांचे डिमांड असे होते
की हा जो इन्व्हेस्टमेंटचा क्रायटेरिया आहे, ठीक आहे, तर याच्यावरचं केलेलं क्लासिफिकेशन आहे ना, हे त्या मानाने एवढं काही रिझनेबल नाहीये. किंवा पुढे जाऊन आता समजा ही डेफिनेशन 2006 मध्ये बनली आहे, ठीक आहे, आपण बघितलं 6 ला ऍक्ट पास झालेला आहे, ठीक आहे, पण त्या काळी जे पण काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे किंवा गोष्टी मिळत होत्या, तर ते पुढे जाऊन त्यांची किंमत वाढलेली आहे, बरोबर, इन्फ्लेशन झालेलं आहे, भाववाढ होत असते, ठीक आहे. मग त्याच्यामुळे भविष्यात जाऊन समजा 2006 मध्ये एखादी गोष्ट जी इंडस्ट्री सुरू करायची तिच्यासाठी 25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट लागत होती, तर तीच पुढे जाऊन 2020 मध्ये येऊन त्याच्यासाठी 1 करोडची इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, ठीक आहे. पण मग त्याच्याने त्या व्यक्तीचं काय नुकसान होईल की त्याच्यासाठी जर 1 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याची मायक्रो इंडस्ट्री ऐवजी त्याची स्मॉल इंडस्ट्रीमध्ये त्याचं क्लासिफिकेशन होऊन जाईल, ठीक आहे, जर आपण जुन्या डेफिनेशनने गेलो तर, ठीक आहे. मग त्याच्यामुळे लोकांची डेफिनेशन काय होती की तुम्ही हे इन्व्हेस्टमेंटचं जे लिमिट आहे ते त्या ठिकाणी वाढवा, ठीक आहे, प्रत्येक सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंटचं लिमिट वाढवा, ही लोकांची एक डिमांड होती. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि दुसरी एक डिमांड होती काही वर्गाची की तुम्ही इन्व्हेस्टमेंट हा क्रायटेरिया न ठेवता अॅन्युअल टर्नओव्हर, ठीक आहे, अॅन्युअल टर्नओव्हर म्हणजे किती त्याचा एकूण जेवढे ट्रान्झॅक्शन आहे, ठीक आहे, म्हणजे त्याचं काय व्हॅल्युएशन आहे अॅन्युअल टर्नओव्हर, तर त्याच्यावरून क्रायटेरिया ठरवा, ठीक आहे. तर ह्या 2 डिमांड होत्या आणि सरकारने दोन्ही पण डिमांड मांडल्या आणि त्यांनी एक वेगळाच क्रायटेरिया तयार केला जो ह्या दोघांचा मिक्सअप आहे, ठीक आहे. म्हणजे काय की आता नवीन क्रायटेरिया जो आहे त्याच्यात इन्व्हेस्टमेंट पण फॉलो केली जाते, तसेच टर्नओव्हर पण फॉलो केला जातो, ठीक आहे. आधीच्या याच्यात काय होतं, फक्त आधीच्या याच्यात इन्व्हेस्टमेंटच होतं, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट सरकारने काय केली की हे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस आहे ना, हे दोघांना वेगळं कन्सिडर करणं बंद करून टाकलं, ठीक आहे, की सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग असो किंवा सर्व्हिस असो, आमच्या दृष्टीने तुम्ही एकच आहे, ठीक आहे. मग त्याच्यामुळे आता इथून पुढे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस असं वेगळं क्लासिफिकेशन नाहीये, एकच राहणार आहे, ठीक आहे. फक्त आता 2 क्रायटेरिया इथं वाढवले, ठीक आहे, जे आधी इथे एकच क्रायटेरिया होता. तर बघा 2 कोणते क्रायटेरिया आहेत, तर मायक्रोसाठी आहे इन्व्हेस्टमेंट पाहिजे तुमची 1 करोडपेक्षा कमी आणि टर्नओव्हर तुमचं अॅन्युअल पाहिजे 5 करोडपेक्षा कमी, तर तुम्ही मायक्रोमध्ये मोडले जात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, जर तुमची इन्व्हेस्टमेंट 1 करोड ते 10 करोड असेल आणि अॅन्युअल टर्नओव्हर हे 5 करोड ते 50 करोड असेल तर तुम्ही स्मॉलमध्ये गणले जाल आणि तुमची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी 20 करोडपेक्षा कमी आहे, ठीक आहे, म्हणजे 10 ते 20 करोड आहे आणि टर्नओव्हर तुमचं 100 करोड पर्यंत, तर त्या ठिकाणी तुम्ही मीडियम मध्ये मोडले जाल, ठीक आहे. तर अशी नवीन डेफिनेशन या ठिकाणी केली. आता बघा इथे प्रत्येक ठिकाणी अँड म्हटलेलं आहे त्यांनी, याचा अर्थ हे दोन्ही पण क्रायटेरिया तुम्हाला फिल करणं आवश्यक आहे, ठीक आहे. आता याच्यामुळे काही लोकांचा घोळ असा झाला की त्यांचे अॅन्युअल टर्नओव्हर हे 5 करोडपेक्षा कमी येतं पण त्यांची इन्व्हेस्टमेंट ही 2 करोड आहे, ठीक आहे. तर मग त्याच्यामुळे मग ते इकडे मोडतील का इकडे मोडतील, येतंय लक्षात. फील तर त्यांना दोन्ही करायचंय क्रायटेरिया, मग त्याच्यामुळे ते अल्टिमेटली ते स्मॉलमध्ये चालले गेले, ओके. मग त्याच्यामुळे हे थोडंसं अजून वेगपणा याच्यामध्ये आलेला आहे, ठीक आहे. म्हणजे जो व्यक्ती त्या ठिकाणी मायक्रोमध्ये यायला अपेक्षित होता तो परत स्मॉलमध्ये गेला किंवा उलट पण होऊ शकतं, ठीक आहे. म्हणजे एखाद्याची इन्व्हेस्टमेंट 1 करोड आहे पण त्याचं टर्नओव्हर 50 करोड पर्यंत आहे, मग त्याने कुठे कन्सिडर करायचं. तर असा एक फ्लॉ याच्यामध्ये तयार होऊ शकतो. पण सध्याच्या घडीला हा क्रायटेरिया आहे असाच्या असा, तो आपल्याला असाच्या असा लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. तुम्ही परत एकदा हा टॉपिक बघा, जर तुमच्या लक्षात नसेल आले तर तुम्हाला ऐकून ते डोक्यामध्ये फीड होऊन जाईल की कोणतं कुठे काय आहे, किंवा एकदा लिहून घ्या आणि डोळ्याखालून काढून घ्या, तर तुम्हाला नंतर एक्झाममध्ये जर एक क्वेश्चन आला तर ऑटोमॅटिक याच्यावरून आठवून जाईल, ठीक आहे. तर आय होप मी भरपूर डिटेलमध्ये सांगितलंय. तर आता अजून एक महत्वाची गोष्ट की एमएसएमई का असलं पाहिजे, ठीक आहे. आता एमएसएमईला सरकार का एवढा प्रमोट करतं, तर पहिली गोष्ट एमएसएमई मधनं रोजगार जास्त मिळतो, जास्त लोकांना तिथे एम्प्लॉयमेंट मिळते. एम्प्लॉयमेंट जास्त मिळाली की लोक जेवढे पैसे ते परत खर्च करतील, त्याने अर्थचक्र अजून चांगल्या पद्धतीने चालू राहील, डेव्हलपमेंट वाढेल, ठीक आहे. हा सरकारचा एक उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर सरकार एमएसएमईला प्रमोट करण्यासाठी काय काय करतं, तर लोन इझिली अवेलेबल होऊन जातं. म्हणजे एखाद्या मोठ्या उद्योगाला लोन जेवढं पटकन मिळत नसेल तेवढं एमएसएमईला इझिली लोन मिळतं, ठीक आहे. तसेच सरकार यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स आणतं की त्यांना समजा इलेक्ट्रिसिटी फ्री किंवा असं काहीतरी वेगवेगळ्या स्कीम्स करून सरकार यांना प्रमोट करत असतं, ठीक आहे. मग त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक हे एमएसएमईच्या क्रायटेरिया बसण्यासाठी प्रेफर करतात, ठीक आहे. जे पण बिझनेसमॅन किंवा इंडस्ट्रियलिस्ट आहे तर प्रत्येकाला वाटतं की आपण ह्या मीडियमच्या रेंजच्या पुढे जाऊ नये, ठीक आहे. कारण जर आपण मोठ्या उद्योगांमध्ये चाललो गेलो तर मग आपल्याला तेवढे फायदे मिळणार नाही जेवढे सरकार आजच्या घडीला एमएसएमईला देत आहे, ठीक आहे. म्हणून
याच्यासाठी प्रत्येकजण ह्या रेंजमध्ये बसण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर आय होप तो विषय क्लिअर असेल. अजून एक याच्या संदर्भात न्यूज काय होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चॅम्पियन्स नावाचं एक पोर्टल त्या ठिकाणी म्हणजे वेबसाईट त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. तर ही पण MSMEची रिलेटेड न्यूज होती म्हणून मी ती इथे घेतलेली आहे. तर बघा, चॅम्पियन्स पोर्टलचा अर्थ काय, फुल फॉर्म काय, तर क्रिएशन अँड हार्मोनियस ॲप्लिकेशन ऑफ मॉडर्न प्रोसेसेस फॉर इन्क्रीजिंग आउटपुट अँड नॅशनल स्ट्रेंथ. ठीक आहे, आता हा त्याचा त्यांनी फुल फॉर्म बनवला आहे चॅम्पियन्सचा. क्रिएशन अँड हार्मोनियस ॲप्लिकेशन ऑफ मॉडर्न प्रोसेसेस फॉर इन्क्रीजिंग द आउटपुट अँड नॅशनल स्ट्रेंथ चॅम्पियन्स नावाचं एक वेब पोर्टल या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. चॅम्पियन्सला भारत सरकारच्या मुख्य केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली म्हणजे CP ग्राम्स. ठीक आहे, म्हणजे आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं ना एक त्या ठिकाणी तक्रार निवारण प्रणाली आहे जिला आपण पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम म्हणतो. ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम म्हणजे तक्रार निवारण प्रणाली. म्हणजे आता समजा जसं आपल्या फोनमध्ये आपल्याला आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी काहीतरी प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, म्हणजे जिओशी प्रॉब्लेम आहे, एअरटेलशी प्रॉब्लेम आहे, आपण ज्या पद्धतीने त्यांना फोन करून किंवा मेल करून काही कंप्लेंट करतो की आमचा असा असा इश्यू झालेला आहे, बिल जास्त आलेलं आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर तेच MSME सेक्टरला स्वतःचं असं काहीतरी एखादं पोर्टल असावं ज्याच्यावरती ते त्यांचे ग्रीव्हन्सेस फाईल करतील आणि त्यांना सोडवण्यात येईल. तर त्याच्यासाठी म्हणून चॅम्पियन्स नावाच्या पोर्टलची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे आणि चॅम्पियन्सला त्यांनी CP ग्राम्सशी जोडलेलं आहे. ठीक आहे, आता CP ग्राम हे ऑलरेडी एक्झिस्टिंग होतं. CP ग्रामचा फुल फॉर्म काय आहे, सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेसल अँड मॉनिटरिंग सिस्टम. याच्याशी चॅम्पियन्सला जोडून देण्यात आलेलं आहे. मग याच्यामुळे काय होईल की CP ग्राम्सवर एखाद्या वापरकर्त्याने तक्रार केली तर ती थेट चॅम्पियन्स वेब पोर्टलवर येईल. ठीक आहे, म्हणजे इथे जरी तक्रार केली तरी ती चॅम्पियन्सवर येईल. यापूर्वी या तक्रारी मंत्रालयाकडे पाठवल्या जात होत्या. ठीक आहे, म्हणजे आता काय होत होतं की डायरेक्टली त्या मंत्रालयाकडे तक्रारी पाठवल्या जायच्या, पण आता त्या सिस्टमवर दिसतील आणि तिथनं त्या फॉरवर्ड केल्या जातील किंवा त्याचं ग्रीव्हन्स रिड्रेसल होईल. इथे त्या मंत्रालयाच्या सिस्टमवर कॉपी केल्या जात होत्या, परंतु या तक्रारींचा डेटा ऑनलाईन उपलब्ध झाल्याने त्यांच्यावर कारवाई करणे तेजीचे होऊ शकेल. ठीक आहे, म्हणजे आता कसं आहे की अशी एखादी वेबसाईट ज्याच्यावरती दिसतंय की आपल्याकडे 100 कंप्लेंट्स रिसीव्ह झालेल्या आहे, त्याच्यावरच्या 10 कंप्लेंट्सवरती काम चालू आहे, 2 कंप्लेंट्स रिझॉल्व्ह झालेल्या आहेत, तर असा डेटा एका वेबसाईटवरती दिसतोय. ठीक आहे, आणि हा लोकांना डेटा दिसतोय. मग त्याच्यामुळे जे ग्रीव्हन्स रिड्रेसल वाले अधिकारी आहे, ठीक आहे, तर त्यांच्यावरती तो दबाव येईल ना की आपण आपला डेटा असा नको दिसायला की आपल्याकडे जास्त कंप्लेंट्स पेंडिंग आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती ते जबाबदारी आहे की त्यांनी त्यांचं ग्रीव्हन्स रिड्रेसल तक्रार निवारण पटकन करून द्यायचंय, म्हणजे तो डेटा ऑटोमॅटिक तिकडे अपडेट होईल. ठीक आहे, अजून चॅम्पियन्स पोर्टलमध्ये काय वापरलंय बघा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अनालिसिस आणि मशीन लर्निंग या कॉन्सेप्टचा वापर करण्यात आला आहे. उद्योजकाचं कर्जासाठी आलेला अर्ज जर बँकेकडून वारंवार फेटाळला जात असेल किंवा कोणत्या एखाद्या क्षेत्रात एकाच पद्धतीची समस्या त्रास देत असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मुळे या समस्या चॅम्पियन्स पोर्टलवर दिसू लागतील. म्हणजे काय की इथे त्यांनी मशीन लर्निंगचा वापर केलाय. जर एखाद्या उद्योजकाचं कर्ज त्या ठिकाणी एखादी बँक वारंवार फेटाळते, ठीक आहे, तर ते ऑटोमॅटिकली या सिस्टमला त्याच्यातून डिटेक्ट होऊन जाईल की याच उद्योजकाचं कर्ज हीच बँक वारंवार फेटाळते. मग ते त्याच्यावरती वेब पोर्टलवरती दाखवतील. मग त्याचा त्या ठिकाणी यांना विचार करावा लागेल की नक्की काय अडचण आहे. ठीक आहे, किंवा एखादा कॉमन प्रॉब्लेम जो सगळीकडे दिसत असेल तर तो पण इथे येईल. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की अधिकाऱ्यांना या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या लागतील. अधिकाऱ्यांवर याचा दबाव येईल. ठीक आहे, आणि जेणेकरून त्याचं काम लवकर होईल याच्यासाठी हे चॅम्पियन्स पोर्टल या ठिकाणी सरकारने आणलेलं आहे. ओके, तर आय होप खूप चांगल्या पद्धतीने इथे MSMEचं आणि ओव्हरऑल जे इकॉनॉमीचे 5 टॉपिक होते ते आपण या ठिकाणी समजून सांगितलेले आहे. ठीक आहे, जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण भविष्यातही असं कंटेंट घेऊन येणार आहोत. काही प्रश्न असल्यास त्या ठिकाणी तुम्ही मला कमेंट करू शकता. मी जरूर 2 दिवसात त्याचं उत्तर देईन. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.